जय महाराष्ट्र मित्रांनो, हे बघा आपली गाडी लोडिंग होत आहे. आपली ही आजची पहिली बुकिंग आहे आणि कोळसा घेऊन चाललेलो आहोत आपण आता बिर्याणी शॉपला. ते दादा आपली गाडी लोड करत आहेत. गाडी झाली लोड आणि टाकले 5 पोते गाडीमध्ये. मित्रांनो हे बघा आता ह्या लोकेशनवरून बाहेर निघत आहे. तर मित्रांनो फायनली लागलेला आहोत थेरगावच्या रोडला आणि हे बघा घेतला मग लेप. अगं बबो मित्रांनो आता थेरगाव फाट्यावरून घेतला लेप. मग कसा दिसतोय पुणे ड्रायव्हर गाडी चालवताना. आगा गा 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 राडाना नुसता. तर मित्रांनो फायनली पोहोचलेला आहोत पाचपीर चौकामध्ये आणि पाचपीर चौकामधनं कुणाल हॉटेल या रोडने आता घेणार आहोत डायरेक्ट लेप. मित्रांनो हे बघा घेतली गाडी सनाट आणि घेतला मग लेप. अगं बबो टर लईच गाडी ताणली मित्रांनो. पावसाचं वातावरण झालं होतं. पटापट म्हणलं आज बुकिंग मारून घ्यावं. तर हे बघा मित्रांनो फायनली आता पोहोचत आहे राहटणी चौकामध्ये आणि पोहोचलो मित्रांनो राहटणी चौकात. आणि राहटणी चौकातनं मग घेतला लेप. ह्या बघा मित्रांनो चालली आपली गाडी आता काटेपुरम चौकामध्ये, जिथं आपल्याला गाडी खाली करायची आहे. आपल्या गाडीमध्ये टाकलेला कोळसा खाली करायचा आहे. तर मित्रांनो फायनली घेतला मग राईट. ह्या बघा कसं चालली बघा पुढं पण एक टमटम 3 चाकाचा टमटम डर लईच पळत होतं. ती पण त्याच्याच माग आपण पण पळवली गाडी आपली. केला मग आपण पण फ्रंट कॅमेरा आपल्याकडे मित्रांनो लावला होता. फॅन लईच होत होता गरम. हे बघा मित्रांनो हेच आहे ते लोकेशन जिथे आपल्याला आता आपल्या गाडीमध्ये टाकलेले 5 पोते कोळशाचे खाली करायचे आहेत हॉटेलवर. तर मित्रांनो आपला प्रवास चालूच आहे. हे बघा फायनली ह्या लोकेशनवर आपण पोहोचलोत जिथे आपल्याला आपली गाडी खाली करायची आहे. युटर्न मारून घेतला मित्रांनो. हे बघा हेच ते आहे हॉटेल. तर हे बघा मित्रांनो हे आलं ते हॉटेल आणि हे आले ते मालक हॉटेलचे. मित्रांनो हे बघा हे 5 पोती होते. हे बघा ह्यांनी काय केलंय बघा मित्रांनो, ते डस्टबिनची कचरा टाकायची पिशवी का तीच घातली अंगात, का तर आपले कपडे काळे पडतील म्हणून. मित्रांनो हे दोघं चौघजण मिळून मस्त की आपली गाडी घेतली खाली करून. फायनली राहिलेले लास्टचे 2 पोते पण घेतल्या पटापट पटापट उरकून मित्रांनो. हे बघा गब्बो तर मित्रांनो फायनली आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आणि आपली गाडी आता इथे खाली होत आहे. चला बाय, भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये.